नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. एकदा जोरदार आपण जय परशुराम असं म्हणूया, कारण आपण सगळे एकत्र छान जमलेलो आहोत. त्यामुळे एकदा जोरदार सगळेजण म्हणा, जय परशुराम, जय परशुराम. तर खूप छान वाटायला लागले. सगळे ब्राह्मण मंडळी एकत्र आलेली आहेत. आपल्याला संरक्षणाची गरज नाही, आरक्षणाची गरज नाही, पण नोकरीची मात्र नक्की गरज आहे. आणि आपल्याच जातीच्या मुलांची लग्न आणि मुलींची लग्न व्हावी ही पण कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. आज आपल्या सर्वांची मायबोली मातृभाषा मराठीचा राजभाषा दिन आहे. संत ज्ञानेश्वरांनी म्हणल्याप्रमाणे माझं मराठीचं बोलू कौतुके परी अमृताते पैजाचे जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविणार. मराठी सारस्वताच्या दरबारामध्ये खूप मोठं ज्ञान भांडार आपल्या सर्वांसाठी खुलं आहे. आपली भाषा ही प्राचीन आणि अनेक धर्मग्रंथ आणि पुराणांनी समृद्ध आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही अखिल भारतातील नव्हे तर जगभरातील मराठी भाषिकांची जिव्हाळ्याची मागणी आहे. मराठी आणि महाराष्ट्राला इतिहास आहे. आपल्या या मराठी भाषेचा प्रखर अभिमान असणारे आणि आपल्या मराठी गीत, कविता आणि साहित्यातून मनावर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारे स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचीही काल पुण्यतिथी झाली. स्वतंत्र ते भगवते म्हणत मातृभूमीला वंदन करणारे ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणत मातृभूमीची उत्कट ओढ व्यक्त करणाऱ्या सावरकरांसारखं दुर्धुत अग्निकुंड पुन्हा होणे नाही. 6 सोनेरी पाने माझी जन्मठेप अशी अनेक अमरग्रंथ लिहिणारे सावरकरांसारखे तेजस्वी चरित्र पुढची युगानुगे समस्त भारत देशाला प्रेरणा देत राहील. सावरकरांसारख्या विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी जयंतीनिमित्त पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम. मी श्याम सुंदर काका यांना इकडे आमंत्रित करते व्यासपीठावर. आजच्या कार्यक्रमाचं स्थान भूषवणारे अध्यक्षस्थान भूषवणारे श्यामसुंदर मुळे. यानंतर मी सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी सोलापूर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल देशपांडे यांनाही व्यासपीठावर आमंत्रित करते. या दोघांनाही विनंती करते की परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन, सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि श्री भगवंताच्या प्रतिमेचे पूजन करावे. आहे दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन. महाराष्ट्र प्रदेश संघटक ब्राह्मण महासंघ प्रवीण शिरशीकर, उपाध्यक्ष महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र ब्राह्मण महासंघ मीना धर्माधिकारी, उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ब्राह्मण महासंघ ॲडव्होकेट विजय उर्फ पल्लू कुलकर्णी, श्री ॲडव्होकेट कैलास बडवे तालुकाध्यक्ष बार्शी तालुका ब्राह्मण महासंघ, वंदना शिरशीकर तालुकाध्यक्ष महिला आघाडी ब्राह्मण महासंघ, श्यामसुंदर मुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष, अनिल देशपांडे प्रमुख पाहुणे. या सर्वांच्या हस्ते मला असं वाटतं महिला पुन्हा एकाने यावं इकडे. वंदना काकू या ना पुढे पुढे या ना. मी प्रवीण शिरसीकर यांना विनंती करते की काकांचा मुळे काकांचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे अनिल देशपांडे सरांचा सत्कार पल्लू कुलकर्णी यांनी करावा. आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक कैलास बडवे यांनी करावं, ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष. अखिल ब्राह्मण समाजाचं आराध्य दैवत श्री भगवान परशुराम यांना अभिवादन करून प्रास्ताविकेला सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव भगिनी, आज आपण वाढदिवसाचा जो हा कार्यक्रम हा 3रा किंवा 4था साजरा करत आहोत.
माझा हा पहिलाच अटेंडन्स आहे. ब्राह्मण समाजाला एकत्र करण्याचं फार मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोरच उभं आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं कुठंतरी कौतुक व्हावं, आपलं कुठंतरी सत्कार व्हावा, आपला कुठंतरी सन्मान मिळावा असं आतून नेहमी वाटत असतं. मग निदान आपण त्या गोष्टीला तरी आपण फुंकर घालून ब्राह्मण समाजाचं एकत्रीकरण करावं, एकत्रीकरण व्हावं ह्या उद्देशाने हा आपण कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करत आहोत. धन्यवाद. कोहम असा प्रश्न आपण अध्यात्मामध्ये स्वतःला विचारतो तेव्हा अहम ब्रह्मास्मी असं उत्तर मिळतं. आपण सर्व ब्रह्मअंश ब्रह्मतेज असणारे उच्च कुलोत्पन्न आहोत. आपण आपल्या ब्रह्मतेजाचा विसर पडू देता कामा नये. जगाच्या पाठीवर प्रत्येक देशात आपल्या बुद्धी वैभवातून तेजाने तळपणारे आपण ब्राह्मण आहोत आणि याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे आणि हे आत्मभान आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे असे मला या निमित्ताने वाटते. समस्त ब्राह्मण ज्येष्ठांना माझा सादर प्रणाम आणि लहानांना अनेक आशीर्वाद. हा कार्यक्रम आयोजित केला आहे तो म्हणजे सावरकरांची पुण्यतिथी आपण साजरी करू शकलो नाही त्यामुळे, आणि 2 महिन्याचे वाढदिवस म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी असे एकत्र वाढदिवस 2 महिन्याचे आपण आज इथे करत आहोत. आणि पुन्हा एकदा आपणच आपल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर आपण वाढदिवसाचा सत्कार इथे करणार आहोत ज्यांचे ज्यांचे वाढदिवस झालेले आहेत जानेवारी आणि फेब्रुवारी. उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणा सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी श्यामकाका देशपांडे सर, गुडूपाडा या तिघांनाही विनंती करते की आपण या ज्यांचे कोणाचे वाढदिवस झालेले आहेत त्यांचा सत्कार करावा. श्री भगवान पोळ, श्री भगवान पोळ 25 वर्षापासून सराफी व्यवसाय करत आहेत. तानाजी चौकामध्ये त्यांचा सराफी व्यवसाय आहे. 25 वर्षापासून कार्यरत असणारे असे भगवान पोळ. माझ्या मुलीचं कानातलं, माझी मुलगी जन्मली होती आणि तिचं कानातलं मी त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे. यानंतर प्राध्यापक सदानंद बिलेगावकर, त्यांचाही वाढदिवस झालेला आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर हेमंत साने डॉक्टर असल्यामुळे येऊ शकलेले नाही आहेत. वैद्यकीय व्यवसायामध्ये अतिशय छान काम केलेले डॉक्टरांनी, त्यांना खूप खूप शुभेच्छा. व्यंकटेश देशपांडे हेही उपस्थित राहू शकले नाही, त्यांनाही खूप शुभेच्छा. संजय शेटे यांनाही खूप शुभेच्छा. मंदार कुलकर्णी हेही उपस्थित राहू शकलेले नाही आहेत. संतोष जोशी फोटोग्राफर, म्हणजे असे काही क्षेत्र असतात की त्यामध्ये उपस्थिती फार अवघड असते, तर फोटोग्राफी केल्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत काही कारणास्तव. रवींद्र पाटील सर BSc B.Ed शिक्षण झालेलं आहे, व्हायोलिन विशारद आहे. सर 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 इथे उभं राहा ना, असे उभं राहा ना, म्हणजे जरा ह्याच्यामध्ये येतील, व्हिडिओमध्ये येतील. थोडं अलीकडे या, शांतता इकडे या थोडंसं. यानंतर त्यांच्या सौभाग्यवती अंजली पाटील अशी छान साथ देणाऱ्या पाटील मॅडम यांचं कौतुक विशेष म्हणजे काय की मंगळागौरीचे जे खेळ खेळले जातात या वयात ते अतिशय छान तऱ्हेने करत असतात, मार्गदर्शन पण करतात आणि खूप खूप शुभेच्छा. आता एक गोड आवाजाचं एक नेतृत्व शीतल कुलकर्णी एका निवेदिकेसमोर एक निवेदिका निवेदन करत आहे. एक मिनिट. तुषार महाजन सर पण उपस्थित राहू शकले नाही, त्यांनाही खूप शुभेच्छा. हिरोळीकर सर. आता काय असतं माहिती का, काही जणांचे बाळगंडे हे वाचण्यासारखेच नसतात, ते अनुभवण्यासारखे असतात. शनी मुळात मी 10वीत होते आणि माझा भाऊ 7वीत होता आणि ग्राउंडवरती खेळायला जायचा. सरांची आत्मीयता आणि आमचं घरचं नातं, कौटुंबिक जिव्हाळा ग्राउंडवरून उचलून आणायचं आणि अभ्यासाला बसवायचं आणि पाठीवरती थाप मारायची, शिक्षेची पण असायची आणि कौतुकाची पण असायची. असे माझे बंधुरा आमच्या लाडक्या वहिनी पण पुढे यायचे आणि दोघांनी पण शुभेच्छाचा स्वीकार करायचा आहे सत्काराचा. नावातच स्वामीराव आहे त्यामुळे काय आमच्या पाठीशी सतत आहातच तुम्ही. राहुल कुलकर्णी, डॉक्टर राहुल कुलकर्णी ते पण उपस्थित राहू शकले नाही, त्यांनाही खूप शुभेच्छा. सुभाष जवळेकर हे पण उपस्थित राहू शकले नाही,
त्यांनाही खूप शुभेच्छा. मनोज धर्माधिकारी यांनाही शुभेच्छा. दिलीप कुलकर्णी उपळाईकर हेही उपस्थित राहिलेले नाही आहेत, त्यांनाही शुभेच्छा. ॲडव्होकेट प्रसाद कुलकर्णी, श्रीवसौ दोघैया हे आपल्या वकील क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवलेला आहे असे प्रसाद कुलकर्णी सर, त्यांना खूप शुभेच्छा. यानंतर बाळासाहेब कुलकर्णी पंढरपूर बँक सेवानिवृत्त कर्मचारी बाळासाहेब कुलकर्णी, खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. मोलाचं योगदान असतं प्रत्येक कार्यक्रमात. ब्राह्मण महासंघामध्ये योगदान दिलेलं आहे, असंच योगदान भरपूर वेळा द्यावं त्यांच्यासाठी इथं जोरदार टाळ्या वाजवल्या. यानंतर सूर्यकांत देशमुख, हां साने डॉक्टर आलेले आहेत, मी सरांना सत्कार स्वीकारण्याची विनंती करते. श्रीवसौ दोघांनी पण यायचं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जीवदान देणारे साने डॉक्टर. एक दोन मिनिटं. यानंतर सूर्यकांत देशमुख हे उपस्थित राहू शकले नाही, त्यांनाही शुभेच्छा. नितीन कुलकर्णी साहेब यांनाही शुभेच्छा. प्रसाद शिरचीकर, श्रीवसौ प्रसाद शिरचीकर. ब्राह्मण महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि हेड मेकॅनिक एस टी महामंडळ आणि यानंतर अजित काळे. तुझा बायोडाटा नाही आहे पण तुझं फेसबुक मात्र जबरदस्त असतं. लेख असतात छान, कविता असतात, पर्यटन कुठं कुठं केलेलं असतं ते पण मस्त असतं. बरेच काही संदेश दिलेले असतात. यानंतर विनायक केसकर, श्रीवसौ विनायक केसकर. हो दोघांचे पण वाढदिवस आहेत. अरे वा, आलेत का दोघे? हां दोघांसाठी टाळ्या वाजवायचं आपण. दोघांचाही वाढदिवस आहे. शुभेच्छा. सोलापूर कर्मचारी विनायक केसकर आणि त्यांच्या सौभाग्य वृंदा केसकर, CBUC चंद्रकांत कुलकर्णी, हेड मेकॅनिक सेवानिवृत्त ST महामंडळ, ब्राह्मण महासंघाचे सक्रिय कार्यकर्ते चंद्रकांत कुलकर्णी. इकडे बघा. यानंतर प्रवीणा देशपांडे, पद्मश्री मुलगी, खूप खोड्या करायची. देशपांडे वाड्याच्या उंदड्यामध्ये सगळी खेळायची छोटी छोटी मुलं. यानंतर तनुजा श्रीनिवास खिस्ते म्हणजे माझी मुलगी. गायन, नृत्य, सूत्रसंचालन पण तिने नुकतंच आता केलेलं होतं. SRS क्लासेसचं सूत्रसंचालन केलं, अतिशय छान केलेलं होतं. आणि इंडियन आयडॉलच्या 3 राऊंडपर्यंत जाऊन आली होती. फक्त अभ्यासामुळे जरासं आम्ही पुढचं राऊंड कॅन्सल केलेले आहे. एका सिरियलमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, नाशिकला शूटिंग आहे. यानंतर मुकुंद जोशी, प्रवीणा विनायक देशपांडे, सौ आणि श्री दोघैया. गुडूक मॅडम, प्रवीणाताईंचा सत्कार करायचा. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. MSc केमिस्ट्री विथ गोल्ड मेडल, अर्न अँड लर्न योजनेतून विद्यापीठात प्रथम. JSPM बार्शी येथे 5 वर्ष असिस्टंट प्रोफेसर. APJ अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनमध्ये बार्शी तालुका कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहिले. समृद्धी महिला बचत गटाचे अध्यक्ष आहेत आणि समर्थ कोचिंग क्लासेसमध्ये कार्यरत आहेत. अशा आपल्याला नवऱ्यांना साथ देणाऱ्या छान अशा प्रवीणा सत्कार मॅडम करतात. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ठीक, खूप खूप धन्यवाद. मी काळेकाकांना व्याख्यान चालू करण्यासाठी विनंती करते. आजच्या समारंभाचे माननीय अध्यक्ष आणि या ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकर्ते आणि सदस्य, आज या ठिकाणी मला आपण बोलून जो माझा बहुमान केला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
आज 27 तारीख आहे. सावरकरांचा मला बोलायला सांगितलेलं आहे, परंतु 2 गोष्टींचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून केला पाहिजे. एक म्हणजे काल कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस होता. तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला कुसुमाग्रजांना आणि मराठीचा फार मोठा गौरव झाला. त्यांच्या स्मरणार्थ आज 27 तारखेला मराठी दिन साजरा केला जातो महाराष्ट्र सरकारकडे. तोही सर्वत्र चांगल्या प्रमाणात साजरा केला जातो. आणि आत्ता समाजामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतिदिन, यांचा जो दिवस होता तो आज आपण साजरा करतो. तर सावरकर हे अजरामर अशा तऱ्हेचे व्यक्तिमत्व होतं आपल्या देशामध्ये होऊन गेलेलं. अनेक संकटाला तोंड देऊन मृत्यूवर मात केलेली तरी होती. सावरकरांनी एका कवितेत म्हटलेलं आहे, अवध्यनी अनादिनी अनंतनी मारेल अवध्यनी भला मारेल रिपू जगती असा कवड जन्मला. मला मारेल असा कोण या जगात जन्मलेला आहे असं इंग्रजी शब्दाला त्याने आव्हान दिलं होतं. परंतु असा हा मृत्यूला न मिळणारा किंवा मृत्यूचे स्तंभ कटकरा हलवणारा हा मनुष्य, परंतु शेवटी याचा अंत कसा झाला तर पुष्कळ आपल्याला लक्षात येत नाही. परंतु सावरकरांनी अन्नत्याग केला. शेवटी अन्नत्याग करून आपले जीवन यात्रा संपवलेली. ज्या माणसाने एवढं मोठं इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं, 2 जन्मठेपीची शिक्षा त्यांनी भोगली आणि मृत्यूला सुद्धा त्यांनी आव्हान दिलं होतं, त्या माणसानं मात्र शेवट हा अन्नत्याग करून केला. भारतामध्ये असे 2च माणसं होऊन गेली की ज्यांनी अन्नत्याग करून आपलं आत्मसमर्पण केलं. एक स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दुसरे आचार्य विनोबा भावे. विनोबा भावेंनी सुद्धा अन्नत्याग केला शेवटी. आता ही मोठी महापुरुष जी आहेत त्यांनी एवढे आयुष्यामध्ये पराक्रम केले, पण त्यांचा अंत मात्र असा झाला. याचं कारण कसं आहे, आपण थोडंसं मागे जर डोकावलं तर त्यांच्यासोबत मृत्यू कसे झाले. राम आणि कृष्ण ही मोठी माणसं आपल्या देशात. त्यांचा रामायणामध्ये महाभारतामध्ये रामाच्या कृष्णाच्या सगळ्या कथा आपण ऐकतो नेहमी वाचतो, परंतु हा विचार आपण कधीच करते की रामाचा शेवट कसा झाला. शेवटी राम सीतेनं तर जमिनीमध्ये अर्पण केलं आपला देह सगळा, हे आपल्याला माहिती आहे. पण रामाने शरयू नदीमध्ये आत्मसमर्पण केलं. एवढं मोठं रामायण ज्या माणसानं घडवलं तर त्याचा शेवट असा झाला. आणि कृष्णाचा शेवट कसा झाला, ज्याने एवढं मोठं महाभारत युद्ध लढवलं होतं, त्याचा एका शिकाऱ्याने एका पाळ्याने बाण मारला आणि त्याच्या पायाला लागला आणि त्यात तो त्याला आपलं जीवन संपवलं. किंवा मोठमोठ्या लोकांचे इतके पराक्रम केलेले आहेत आणि त्यांच्या पराक्रमामध्ये आपण एवढे दबून गेलेलो असतो की त्यांचा शेवट कसा झाला याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं पुष्कळ. तसं सावरकरांचं झालं. तर सावरकरांनी आयुष्यामध्ये सावरकरांच्याकडे बघितलं म्हणजे माझ्या लक्षात असं येतं नेहमी, ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो दरवर्षी. जे भारतामध्ये ज्या 14-15 भाषा आहेत त्या प्रत्येक भाषेतील उत्कृष्ट साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार द्यायची पद्धत आहे. तर हे ज्ञानपीठ पुरस्कार सगळ्या भाषांना मिळाले, पंजाबी बंगाली वगैरे सगळे. तसं मराठीमध्ये सुद्धा मिळाले, पण फक्त 4च लोकांना मिळाले आतापर्यंत 50 वर्षामध्ये. हे 4 लोक कोण आहेत तर वि. स. खांडेकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, त्याच्यानंतर भालचंद्र नेवाडे आणि विंदा करंदीकर. मला असं म्हणायचं आहे की खरं म्हणजे सावरकरांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळायला हवा होता, परंतु तो दुर्दैवाने मिळाला नाही. सावरकरांना पुष्कळसे सन्मान मिळाले नाही जे त्यांना मिळायला पाहिजे होते. सावरकर हे खरं म्हणजे राष्ट्रपती व्हायला हवे होते, इतकं त्यांचा त्याग आहे, परंतु ते होऊ शकले नाही. 2 जन्मठेपीची शिक्षा सावरकरांना झाली. इतर देशामध्ये आपण बघितलं नेल्सन मंडेला वगैरे, त्यांना 10 वर्ष 15 वर्ष शिक्षा झाली होती, पण ते जेव्हा देशात गेले तेव्हा त्यांना पंतप्रधान पद मिळालं. पण
परंतु सावरकरांचं बद्दल दुर्दैव असं की 2 ते 9वी शिक्षा जगात कोणत्याही क्रांतिकारकाला झाली नाही, ती सावरकरांना झाली, ती त्यांनी भोगली. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष जिवंत असून सुद्धा सावरकरांना कोणतेही मानसन्मान मिळाले नाही. ज्या ज्यावेळेला त्यांना मानसन्मान द्यायचा प्रसंग आला त्यावेळेला त्यांना विरोध झाला. कारण आपल्याकडचं पक्षीय राजकारण, जातीय राजकारण हे नेहमी आडवं आलं. साधी गोष्ट आहे, भारतरत्न हा पुरस्कार आतापर्यंत 49 लोकांना मिळाला. डॉक्टर राधाकृष्णनपासून ते प्रणव मुखर्जीपर्यंत, परंतु सावरकरांना मिळू शकला नाही. आता मरणोत्तर भारतरत्न द्यायची सुद्धा सोय झालेली. काही लोकांना मृत्यूंचा जाहीर केलेलं आहे. मी त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे भारतरत्न म्हणून. हे सर्व 49 भारतरत्न परिचय. आणि त्यात माझ्या असं लक्षात आलं की सावरकरांना का बरं आहे भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही. पण सावरकरांचं कोणताही मान सन्मान आला की त्या ठिकाणी आडवं येणं किंवा त्याला विरोध करणं हे आपल्या देशामध्ये ठरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सावरकरांचा प्रत्येकाला बळी गेलेला आहे. तर अजून सुद्धा वेळी गेलेली नाही. आता नरेंद्र मोदीचं सरकार आहे. आणखी पुष्कळशा अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत नरेंद्र मोदीच्या काळामध्ये. 317 कलम रद्द झालेला आहे, ट्रिपल तलाकचा भाग झालेला आहे. अशा पुष्कळशा गोष्टी आता समान नागरिक कायद्याबद्दल येणार आहे. आणि अशक्य गोष्टी की ज्या आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटल्या नसता कधी, त्या गोष्टी नरेंद्र मोदींनी शक्य करून दाखवल्या. तसं आतापर्यंत सावरकरांना भारतात हा किताब आपण द्यावत आलो. तर अजून नरेंद्र मोदींना 2024 पर्यंत मुदत आहे त्यांची, अजून 2-3 वर्ष आहेत. दर वर्षातनं एकदा हा पुरस्कार 26 जानेवारीला जाहीर केला जातो. तसं सावरकरांना हा पुरस्कार जाहीर व्हावा आणि पुढच्या वर्षी तो जाहीर व्हावा किंवा 2024च्या पूर्वी तो जाहीर व्हावा अशी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणखी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मला 5 मिनिटं सांगितलं होतं बोलायला. मी अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतलेला आहे, पुरस्कार सुद्धा मिळवलेले आहेत आणि मी वेळ पाळणारा माणूस आहे. त्यामुळे जेवढा वेळ दिला होता तेवढ्याच वेळात मी बोललो. पण खरं म्हणजे सावरकरांच्यावरती लहानपणापासून माझा एवढा अभ्यास होता. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे मी भाग घेतलेला आहे. माझं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं त्याच्यावर सावरकरांच्यावर लिहिलेलं आहे. वाना उत्पादन त्याचं प्रकाशन केलेलं आहे. तर सावरकरांवर मी एक तासभर सुद्धा बोलू शकतो की सावरकरांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. सावरकरांचं वर्णन एका ठिकाणी केलेलं आहे. वक्ता, विद्वान, लेखक, कविवर थोर हुतात्मा मातू, अभिनव भारत मनोरथांचा अमूर्त दिव्य गीत. तेव्हा ह्या प्रत्येक पैलूवर एक तास बोलता येईल इतकं सावरकरांचं महान व्यक्तिमत्व आहे. तर अशा रीतीनं अशा या महान व्यक्तिमत्वाला वंदन करण्याची संधी आपण मला दिली आणि माझं हे भाषण शांत चेतन आपण ऐकून घेतलं. त्यावेळेला आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊन माझे 4 शब्द मी संपवतो. जय हिंद, जय भारत. माफ करा मला. यानंतर बापू. सर्वांना जय परशुराम. सर्वांनी पुन्हा एकदा जय परशुरामचा घोष करावा अशी विनंती करतो. जय परशुराम, जय 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 परशुराम. धन्यवाद. सरांनी जो आता उल्लेख केला की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणं किती गरजेचं आहे आणि तो मरणोत्तर सुद्धा मिळाला पाहिजे अशी सर्वांची तळमळ आहे. तर या ठिकाणी मी अभिमानानं सांगतो की ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आपण सर्व ठिकाणी सह्यांची मोहीम आपण सुरू केलेली आहे. सध्या आज तागायत 1,00,000 सह्या झालेल्या आहेत आणि ते पुढच्या महिन्यात आपण पंतप्रधान मोदींकडे आपण ते सर्व बॅनर, डिजिटल बॅनर आहेत, काही रजिस्टरवर काही तालुक्यात जिल्ह्यामध्ये सह्या घेतलेल्या आहेत, ते सर्व दप्तर एकत्र करून आपण मोदी साहेबांकडे हा ब्राह्मण महासंघाच्या वतीनं सावरकरांना भारतरत्न मिळण्याबाबत आपण हा प्रस्ताव सादर करतोय. धन्यवाद. शीतल कुलकर्णी. नमस्कार. खरं तर वेळेचं नियोजन अगदी काटेकोर आहे, त्यामुळे मी अगदी कमी शब्दात माझं मत मांडणार आहे.
सन्माननीय व्यासपीठाने मान्यवरांच्या चरणी नतमस्तक होऊन भगवंताचं स्मरण करून आणि आपल्या सर्वांचं दैवत परशुरामाच्या आदर्शाचं स्मरण करून आपल्या सर्वांना नतमस्तक होते. मला वाटतं हा वाढदिवसाचा कार्यक्रम हा सुरू होऊन दिवाळीच्या नंतर हा कार्यक्रमाला सुरुवात झाली असेल आणि जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्याच वाढदिवसाचा संदेश अतिशय सुरेख होता. सगळ्याच ओळी मनाला स्पर्शून जाणाऱ्या होत्या. त्यापैकी एक लाईन अशी होती, वाढदिवस म्हणजे वाढदिवस म्हणजे प्रत्येक दिवसात गणित घडणं. आणि हा मेसेज मला वाटतं कैलासजी बडवे यांनी पाठवलेला होता. खूप सुंदर असं लेखन केलेलं होतं. खरंच वाढदिवस म्हणजे काय, प्रत्येक दिवसात गणित घडणंच ना. आणि जेव्हा आपण घडत असतो तेव्हा आपल्याला निश्चित गरज असते शुभेच्छांची आणि आशीर्वादाची. आपण आपल्या कुटुंबामध्ये आपला वाढदिवस साजरा करतच असतो, पण आपल्या समाजामधील एखाद्या जबाबदार व्यक्तीने पुढं होऊन आपला वाढदिवस साजरा करणं आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला शुभेच्छा देणं खरंच किती आनंददायी आणि आपल्याला यशाचा मार्ग खेचून आणणारा असेल. ब्राह्मण सभेने हा खूप छान असा उपक्रम आपण सर्वांसाठी सुरू केलेला आहे. त्याबद्दल ब्राह्मण सभेचं मी खूप खूप आभार व्यक्त करते. आधी या ठिकाणी मुकुंदराज कुलकर्णी उपस्थित नाही. जेव्हा जेव्हा ते बोलत असतात तेव्हा त्यांची एक लाईन खूप सांगून जात असते. ते म्हणतात की पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणाऱ्या श्रीखंडापेक्षा परीक्षेला जाताना आईने हातावर घातलेलं दही खूप लाख मोलाचं असतं. निश्चितच आजचा हा जो वाढदिवसाचा सोहळा मी सोहळा असा म्हणेन, कारण वाढदिवस हा प्रत्येकाच्या दृष्टीने सोहळाच असतो आणि हा सोहळा साजरा करणं हे आपल्या कुटुंबाचं काम असतं आणि हे कुटुंबाचं काम करतं हे आपली ब्राह्मण सभा. खूप असा आशीर्वाद आपल्याला आजच्या या दिवशी मिळालेला आहे. तर आजच्या या दिवशी मी एवढंच म्हणेन, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता युगेनयुगे आपलं अस्तित्व टिकवून ठेवते. सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता युगेनयुगे आपलं अस्तित्व टिकवून ठेवतील. आणि आज आपण सर्वांनी दिलेला आशीर्वाद माझ्या आणि आजच्या ज्यांचा वाढदिवस साजरा केला त्या सर्वांच्या आयुष्यात चिरंतन स्मरणात राहील. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आशिषाची नक्कीच इथून पुढे सुद्धा पदोपदी गरज असेल. मनपूर्वक आभार. धन्यवाद. एक वाढदिवसाचा सत्कार राहिलेला आहे, तो म्हणजे बाळासाहेब कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती. आमचं बाकी आम्हाला डबल सत्कार करा. त्यानंतर हिरोळकर सरांना विनंती करते. मानाप्रमाणे नमस्कार. आज बरंचसं काही बोलायचं आहे, कारण का तर 1981 नंतर माझा पुनर्जन्म झाल्यापासून शाळेने माझा खूप मोठा सांभाळ केला, मला वाढवलं. त्याच्यानंतर श्वासाबरोबर मीठ भाकरीही दिली, त्याचबरोबर तिथंही माझा सांभाळ केला. आणि त्याच्यानंतर पर्यवेक्षक आणि आता उपमुख्याध्यापक पदावरून काम करताना मला खूप अभिमान वाटतो. यामध्ये माझ्या सर्व ज्ञाती मंडळींचा आणि सर्व थोर मंडळींचा मला आशीर्वाद आहे. आणि आज सावरकरांना वंदन करण्यासाठी एक छोटंसं मी त्यांचं संन्यस्त खड्ग या नाटकामधलं एक नाट्याचं पद मी ऐकवतोय. काही चुकलं तर माफ करा. दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य रवी, आत्म तेजोबली, आत्म तेजोबली, प्रकटता अवनी तरी कोण त्यास लपावी, दिव्य स्वातंत्र्य
दिव्य शौर्य सागर लहरी गगनमंडल महाभेदिता कावळत्या अबल परी हो तरी दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य स्वातंत्र्य रवी दिव्य स्वातंत्र्य रवी आत्मतेजो बली दिव्य स्वातंत्र्य अजित काळे. नमस्कार. नमस्कार. आज ब्राह्मण महासंघानं आमच्या सर्वांचा ज्यांचे वाढदिवस झाले आणि आज कौतुकानं सांगू शकतो की बार्शी कला अकादमीचा मी 4 वर्ष अध्यक्ष होतो. शीतलताई कुलकर्णी असतील, मीनाताई धर्माधिकारी असतील, यांनीच मला प्रोत्साहन दिलं. नीतासुद्धा एका कार्यक्रमाला माझ्यावर सूत्रसंचालन बसली होती. मी पण सूत्रसंचालन करत होतो, आता नाही. संस्कार भारती त्याचा देखील मी कोषाध्यक्ष म्हणून काम करत होतो. त्यावेळेला सुद्धा सर्वांनी मला त्या क्षणात ओळखत होते. आज मी सोलापूर DCC बँकेत खामगाव शाखेला शाखाधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहे. तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी दृश्य रूपानं पाठिंबा देत होतात, प्रोत्साहन देत होतात. याबद्दल मी सर्वांचाच आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय व्यासपीठ आणि आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुळे काका, प्रमुख पाहुणे देशपांडे सर आणि आपल्या समाजाच्या आणि शहराच्या महिला नगरसेविका, माजी नगरसेविका अश्विनीताई गुरु आणि उपस्थित सर्व आपल्या समाजाचे बंधू आणि माझ्या पत्नी सोडून सगळे भगिनी, सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो की आमचा तुम्ही सत्कार केला, वाढदिवसाचा सत्कार केला. मला इथं 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो संयोजकाचे. धन्यवाद. त्यानंतर बुडूकपण. मुळे सरांच्या बाबतीत जी शक्यता होती ती माझ्या बाबतीत सुद्धा आहे, पण मी स्वतः कंट्रोल करायचं असं ठरवलं आहे. कारण नाही म्हटलं तरी 45 मिनिटं बोलण्याची, सलग 45 मिनिटं बोलण्याची सवय असते ना. पण जय परशुराम. डोळ्या शेजारी पण असं तर मी सुरुवाती करत असते की या 2 लॉकडाऊनच्या काळामध्ये जे बदल होत आहेत ते खरंच चांगले. कारण लॉकडाऊनमध्ये आपण जेव्हा घरी होतो ना तेव्हा आपण आत्मपरीक्षण करायला शिकलो की आपल्याला माणसाची किती गरज आहे. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा एकट्याने तोंड देणं आणि आपल्याबरोबर 4 माणसं असणं हे किती महत्त्वाचं आहे. आपल्याला कोरोनाने काय शिकवलं तर पहिला धडा आपल्याला हा शिकवला की माणसाने माणसाला कुठल्याही स्वरूपामध्ये असेल ती मदत करणं, त्यांच्या गरजेला उपयोगी पडणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. अजून या 2 वर्षातला आपल्याला सुखद अनुभव असा येतोय की बरेच ब्राह्मण एकत्र येत आहेत. एकत्र येऊन, नाहीतर हे दिसायचंच नाही. मी शहाणा जे मला वाटतं तेच शहाणपण, मी एकटं जे करतो तेच बरोबर, ही जी काय आपल्या स्वतःची ज्या व्याख्या ठेवलं होते ना त्या आपल्या शहरात तसं झालेलं नाही. आता आपण सगळेजण एकत्र येतोय, हा छान अनुभव आहे. आणि एकत्र येण्यासाठी ही सगळी मंडळी खूप छान प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नाला आपण साथ दिली पाहिजे हे महत्त्वाचं. मला अजून एक असं सांगावंसं वाटतं की आपल्यामध्ये जे गुण आहेत ना, आता मी तर खूप छान सूत्रसंचालन करते. जिथं कुठं असा हा विषय होईल शीतल तर तयारीचीच आहे, काही प्रश्नच नाही तिच्या बाबतीत. जेव्हा असा कुठे विषय होतो की सूत्रसंचालन करायचं तर ही नावं आपण स्वतःहून सुचवली पाहिजे. म्हणजे ब्राह्मणामधलं जे जे काही चांगलं आहे, समजा एखादं किराणा दुकान असेल, जोशींचं तर काय प्रश्न असेल, मोठं दुकान आहे तर 2 पावलं थोडेसे पुढं जायला हरकत नाही, पण नीट माल कुठे घेईल तर जोशींच्या दुकानातच घेईल. ट्युशन कोणाची चांगली आहे, ब्राह्मणांच्याकडे बुद्धी आहे, शिकवण्याची टॅक्ट आहे, मी ट्युशन लावेल तर ब्राह्मणाकडेच लावेल. म्हणजे जे काही माझा समाज कसा पुढे येईल यासाठी मी मदत करणार आहे. आणि ही मदत काही
प्रत्येकाला पैसा देऊन करायची नसते, तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. या गोष्टीतून जरी मला अगदी पापड लोणची काय जे काही असतील तर मी ती एकतर ब्राह्मणांचं, आता ब्राह्मणाचं सगळे तर अगदी खुल्या दिल्याने बोलता येईल. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता असते. कुठलेही काम करत असताना नीटनेटकं केलेलं असतं. त्यामुळं फर्स्ट प्रेफरन्स माल मी अशाच व्यक्तीकडून घेईन जी ब्राह्मण असेल, नसेल तर दुसरा पर्याय आपल्याला आहेच आहे. अजून एक कटाक्षाने गोष्ट मला सांगावीशी वाटते. अजून 2च मिनिट बोलणार. ब्राह्मणामध्ये असलेली एक वृत्ती म्हणजे समजा माझा नातू बाहेर गेला, भांडणं झाली, तो मार खाऊन घरी आला. आई सांगते मार खाऊन आलायस ना, उद्यापासून खेळायला जायचं नाही, अजिबात तिकडं फिरकायचं नाही. आईने, ब्राह्मण आईने हे सांगितलं पाहिजे की उद्या तिथं जायचंय, कोण तुला मारतंय ना ते मी बघते, आणि मार खायचा नाही, मार द्यायचा. कारण जितके आपण दाबले जाऊ तितके अजून जास्त 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 दाबले जाऊ. तर असं नकोय. आई डॅशिंग असेल, मुलगा डॅशिंग असेल, समोरच्याची हिंमत होणार नाही. पण पळपुटेपणा दाखवून रडून पडून घरी आला तर आईने त्याला नको आता तू बाहेरच जाऊ नको असं सांगायचं अजिबात नाही. 2 हात करण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे, तरच आपल्याला टिकावं लागणार आहे. नाहीतर सगळ्या शब्द थोडासा वेगळा माझ्याकडून जाण्याची शक्यता, पण मी इथंच टाळते. सगळे टपलेले आहेत आपल्याला संपवायला. कारण संपवलं जातं कुणाला की जे पुढं खूप मोठे उभारी धरणार आहेत असं जेव्हा सगळ्यांना वाटतं त्यांना संपवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. आपण संपणार नाही आणि कुणाला संपवणारही नाही. आपण आपलं अस्तित्व असं ठेवायचं आहे की समोरच्याने आपली दखल घेतलीच पाहिजे. यासाठी जे काय करता येईल, नेतृत्वाच्या बाबतीत मीनाला चांगला अनुभव आहे. खरं आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे, पण आपण एवढ्या सगळ्या गोष्टीला तोंड देण्याची ताकद माझ्यामध्ये नाही हे कोणी ठरवलंय? आपणच ठरवलंय. हे असं नका ठरवू. नेतृत्व करायची तुमची तयारी आहे ना, समाज आपल्याबरोबर येतो, समाजामध्ये हे बदल झालेले आहेत. पण या सगळ्या गोष्टी ज्या आपल्यामध्ये आहेत त्या पुढे नेणं, बुद्धीच्या बाबतीत तर खरंच आपल्याला परमेश्वराची देणगी आहे, त्याच्या जोरावर तर आपण पुढे जाणारच आहोत. पण जे बाकीचे क्षेत्र आहेत ना त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पुढे गेलं पाहिजे. तुम्ही खूप छान काम करताय. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा खूप मनापासून शुभेच्छा. थोडीशी जास्त बोलले, क्षमस्व, आणि 2 शब्द इथे सांगू. धन्यवाद. आता जसं मॅडमने सांगितलं की प्रत्येक जणांनी आपल्या ब्राह्मण सहकार्यांना सहकार्य करावं, तसंच माझं बार्शी टुडे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. GS न्यूज आहे, प्रसाद सहस्त्रपुत्रे आणि पंजू कुलकर्णी, तुषार गडगी, या दोघांचं आहे. त्यांना पण लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हॉट्सअपवरती अजिबात थम्स पाठवू नका. लिंकवर जा, लिंक ओपन करा. म्हणजे काय, जरा पोटा पाण्याचा प्रश्न आमचाही सुटला. त्यामुळे आपण एकमेकांना सहाय्य करू. अवघे सुपंथ आभार नाही, आभार व्यक्त करते ना. असं भारग्रस्त व्यक्तिमत्वाने आभार व्यक्त केले म्हणजे किती छान वाटतं ना एकदम. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आमचा दोघांचाही आज सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व आपल्या ब्राह्मण वृंदाचं सर्वांचं आभार मानतो. दुसरी गोष्ट, आज जे आपला विषय वीर सावरकरांचा, ते अत्यंत भरले वक्ते की ज्यांचं वक्तृत्व मी लहानपणापासून ऐकत मला असं कसं येत नाही आहे अशी मला हे व्हायची. इतकी त्यांच्यामध्ये ताकद आहे आत्तासुद्धा. आणि त्यांनी सगळ्या सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा मुंबई कुठं असेल त्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश आणलेलं आहे कॉलेजसाठी. आणि सगळे असे वक्ते आज आपल्याला मिळाले हे आपलं भाग्य. भयंकर तयारीचा माणूस. आपण वेळ आता ह्याच्यावर देऊ शकत नाही, पण मी सावरकरांच्या बाबतीत माझं असा एक म्हणणं आहे. बघा, विचार करा, सावरकरांचं जे जीवनचरित्र आहे ना ते माझ्याकडे लिहिलेलं आहे. मी पुढच्या वेळेला ते वाटीनसुद्धा, म्हणजे 25-30 कॉपीज काढलेलं आहे. मी संधीच बघत होतो एकत्र आपण येतो याची. पण त्याच्याऐवजी, किंवा ते तर मी पुढच्या वेळेला आपण एकत्र येऊ तेव्हा ते देईनच, पण त्याच्याऐवजी जर सावरकर या विषयावर जर कोणी विद्यार्थी
किंवा काय अशी जर परिसंवाद किंवा वक्तृत्व स्पर्धा तुम्ही जर तयार केली तर त्याला काय जे असेल ती त्यांची मूल्य काय जे असेल पहिला दुसरा तिसरा नंबर घेऊन सावरकरांचं चरित्र आहे ना हे लहान मुलांना माहिती असलं पाहिजे. कुणाला मी जेव्हा वाचलं आणि कलेक्शन केली 2-3 पुस्तकं तेव्हा मला लक्षात आलं की आज ते हे जे म्हणले ना भारतात असा माणूसच नाही की ज्याचं कुटुंब आणि जो स्वतः सगळीकडनं पळलेला असताना तुरुंगामध्ये जेलमध्ये सुद्धा त्यांनी कविता काय जे देशाबद्दल लिहिल्या आणि जाणारा जेलमधलं जे शिक्षा बघून जातोय त्यांनी त्या पाठ केल्या 4 ओळी आणि त्या अशा पद्धतीने त्याचं पुस्तक तयार करायचं. तर फार मोठा माणूस आहे आणि हे म्हणजे चिंतनाचा विषय आहे. असं अर्धा तासभर भाषण करण्याचा तो विषय नाही, चिंतनाचा. प्रत्येक ब्राह्मणाने चिंतनाचा विषय की एवढी स्फूर्ती आणि एवढं देशभक्ती त्या माणसात त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या एवढा मोठा दबाव असताना पोलीस बाहेर दिसलं तर बाहेर पडत नव्हते. ही बार्शीतली सुद्धा परिस्थिती होती. सोलापूर थोडं वेगळं होतं. तर या दहशतवादाच्या परिस्थितीमध्ये हे लोक आहेत ते इतके मोठे तेजस्वी झाले आणि त्या लोकांचं चरित्र जे आहे ते आपल्या मुलांनी आपण जर ते वाचलं गेलं तर मला वाटतं त्याच्या इतकं सावरकर म्हणजे मग आपल्यामध्ये जे वागणूक होईल की आपोआपच ब्राह्मणाची होईल, त्यात काही वादच नाही. असं एक मी त्यासाठी काय तुमचं ठरवा 1000-2000 काय मुलांना बाळकानुत शक्ती सगळं पण सावरकरांना चिंतन व्हावं प्रामाणिक वाटतं. दुसरं काही सर्व असंच सगळेजण एकत्र यावं. वाढदिवसाच्या निमित्ताने आपण तर जमतोय, दुसऱ्याच्या वाढदिवसाला आपण येऊ आणि ही गर्दी ती आणखीन हळूहळू आपला हॉल पुरणार नाही अशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय परशुराम. तर बोलणार नव्हतो, वेळेवर मी थोडंसं मला समजून घ्या. जय परशुराम. मी गुरुदत्त कुलकर्णी. माझा व्यवसाय आहे ध्वनी व्यवस्थेचा. बार्शीमध्ये गेली 20 वर्ष आम्ही हा व्यवसाय करतो आहोत. माझी मिसेस आकाशवाणी निवेदिका आहे आणि आवाज येत नाही ना? आकाशवाणी निवेदिका आमची मिसेस आहे. आम्ही दोघंजणं एका ध्वनी व्यवस्थेच्या व्यवस्थेमध्ये काम करतो आणि नीता मॅडमनी आम्हाला बरेच वर्ष बरीच साथ दिली. नीता मॅडमचं खरं कौतुक आहे. रेकॉर्डिंगला यायचं आम्हाला तरी अपरात्री 1 वाजता बोलवलं तरी यायचे. त्यांचं धाडच आहे. विषयच वाटतो मला. धन्यवाद. मुकुंद काका. मुळेकरांचा पहिल्यांदा मुळेकर माझे गुरु राष्ट्रीय शिक्षक बरं का हिरोळे सर आमचे शिक्षक वगैरे बोलू सर. मुळेकरांचा फोन आला कुठला कसला कार्यक्रम आहे वाढदिवसाच्या ब्राह्मणांना. मी थोडं माझं वैयक्तिक व्यवसाय काम करतो. सर म्हणा आहे तुझे 2 कार्यक्रम पण तुम्हाला संयोजक निश्चित फोन करतील याची मी व्यवस्था करतो. नाही म्हणजे कोणते बर्वे नावाच्या पोरांनी फोन बर्वे कोण इतकं लक्षात आलं तर बर्वे काय मला वाटतं मी लक्षात आला सर नक्कीच आपल्यापैकी बर्वे म्हणजे कोणतरी आपलं त्या पद्धतीने झालं. नंतर आपले ॲडव्होकेट फोन केला कॉन्टॅक्ट केला की असं सरांचं हे कर आणि सरांचा निश्चित म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या बाबतीत प्रचंड अभ्यास आहे. पण इथं बसलेलं भूषण घेताना माहिती आहे इथं किती पुस्तकं समाजाची 7 मिनिमम 300 पानाची आपल्या समाजाच्या वृद्धीसाठी सरांनी 7 पुस्तकं वर्षात 7 ग्रंथ ते आतापर्यंत पब्लिश होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे सर त्यातले बरेचसे मला भेट पण दिले होतं का. आणि सगळ्यात वैशिष्ट्य काय माहिती प्रत्येकाची प्रस्तावना ब्रिगेड सारख्या लोकांनी लिहून घेतलेली असतात. जी मला 3-4 पुस्तकं सरांनी दिली आपल्या लायब्ररीतून सुद्धा मिळवली. कौतुकास्पद आहे. पण सरांनी खरंच इतिहासाचं ब्रह्मवृंदांचं जो एक
गांधीपदाच्या नंतरचा जो आत्मविश्वास विसरला हा बेस्ट सरांचा जास्त असतो. प्रत्येक पुस्तकाचे मला जाणवलं की मी बोलतो. किंबहुना मला तर असं वाटतं की आज स्वातंत्र्यवीर सावरकर जेवढं मी थोडंफारच वाचन करतो, माझी आणि एमपीजी म्हणजे मुकुंदाजी याविषयी परवा 4 महिन्यापूर्वी ग्राउंडवर आमच्या चर्चा झाली की स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू अन्नत्यागाच्या सेवेतून जेवढा झाला तेवढाच त्यांचा मृत्यू गुपचूप व्हावा यासाठी एक फार मोठी यंत्रणा आपल्या देशात पडली. आणि पुण्यातून प्राचार्य प्रज्ञा आत्रे स्वतः तिथं जाऊन राहून त्यांचा पूर्ण अंत्ययात्रेचा शामियाना करणारे एकमेव गोष्ट तिथे होती. ते पुस्तक वाचताना आमच्या लोकांनी त्यांनी पण काही रेफरन्स ओळखले, मला पण दिले. त्यावेळेला आम्हाला प्रचंड वाईट वाटतं. त्याचं कारण काय तर ही अधोगती आपल्या समाजात. प्रत्येक जण आपल्याला या पद्धतीनेच गावं. एक जगातला सगळ्यात मोठा सेनानी 2-2 वेळा जन्मठेप भोगलेला आणि त्या व्यक्तीची अवहेलना का तर हा एक ब्राह्मणाच्या घरी जन्मला. एवढंच मोठं आहे. तर अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सरांसारखे एक ज्येष्ठ अभ्यासू माझे मित्र प्राध्यापक अनिल देशपांडे क्रीडा अधिकारी, माझी महापौर अश्विनीताई या पण योगादान आल्या. कालच आम्हाला एका कार्यक्रमात भेटला आहे आणि मी त्यांना आवर्जून सांगितलं की तुम्हाला फोन करायचे का काही मुळे सरांचा त्या पण इथं आल्या. छान आहे. थोडीशी संख्या मागच्या वेळेपेक्षा ओढावली आहे. साने साहेब विचार करा. एवढीच विनंती. आपण निश्चित सगळेजण प्रयत्न करू पुढच्या वेळेला या सगळ्या उपक्रमाला आणखी प्रचंड प्रतिसादाचा समाजनेते बांधवांनी थोडी जाण ठेवून यावं एवढी जागा. धन्यवाद. ऍक्च्युली मला यायलाच मुलींमुळे थोडं उशीर झाला आणि याचा क्षणी चालू झालं की 2 मिनिटं 10 मिनिटं. मग माझा प्रश्न झाला की मी बोलावंच की नको. पण आता इतक्यांचं बोलणं ऐकलंय त्यामुळे मला त्याला आवड नाही. आणि बऱ्याच जणांनी डायरेक्टली सांगितलं की आपला समाज म्हणजे असा तसा. माझं अजून तेवढं डेअरिंग नाही की त्यांना मी असं म्हणावं किंवा माझं तेवढं वय नाही आणि अनुभवही नाही त्यांना. पण माझे काही 1-2 अनुभव आहेत जे मला तुमच्याशी शेअर करू वाटतात. अगदी ते शाळेपणापासूनचे असतील. अगदीच माझ्या काही जवळच्या माहिती आहे ॲक्च्युली सगळ्यात आपल्या ब्राह्मण समाजातल्या. आणि त्या स्वतः त्यावेळेस मला वाटतंय स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळायची मुलांसाठी. आणि आम्ही इथलेच असून सुद्धा माझे वडील जास्त लोकांमध्ये मिक्सअप व्हायचे नाहीत आणि आई तर गुणी त्यामुळे प्रश्नच जायचा नाही. आणि त्या सगळ्या फॉर्म भरायच्या, स्कॉलरशिप मिळायची आणि हे माहिती असून की मला तेव्हा गरज होती आणि मला त्यात काही माहिती नसायची. जेव्हा 10वीला मला कळलं स्कॉलरशिप मिळते त्यानंतर मी जेव्हा 11वीला फर्स्ट 92% मिळाल्यानंतर मला स्कॉलरशिपचा एक चेक आला आणि ती मुंबईची कुठली तरी शाखा होती, आता मला लक्षात नाही. आणि मी आनंदाने खूप अगदी सिन्सिरिटी ठासून भरली होती शाळेमध्ये, सरांना माहिती आहे. आणि मग चेक घेतला आनंदात की आता ह्या सुट्टीमध्ये माझं MSCIT फिक्स आहे. आणि घेता क्षणी मला विचारलं की बाळ तू कुठल्या ऋग्वेदी आहे का यजुर्वेदी आहे. तर आता मी सांगितलं मी यजुर्वेदी आहे तेव्हा. तर तो चेक वापस घेतला गेला की फक्त ऋग्वेदीसाठीची स्कॉलरशिप आहे. म्हणजे आज जे आपण राजकारण सध्या जे काय चाललंय ते बघतोय की आपल्या अमुक एका संघासाठी फॉर एक्झाम्पल आपले जे सगळे तर स्पेशली सगळ्यांचं भाजपनेच मत असेल त्यांची सत्ता नको म्हणून बघतोय आपण त्रिकूट एकत्र आले की त्यांचं नको म्हणून. आणि आपल्या समाजात इतके अनुभव बघितले की शाखाचा विचार केला जात होता त्यावेळेस. आता सध्या काय सिच्युएशन आहे शिष्यवृत्तीची ती काही मला कल्पना नाही कारण की आता आम्ही टीचिंग फील्डमध्ये आलेलो आहोत. परत मग विद्यापीठात गेल्यावर माझ्या ह्याच्यावर मला खूप शिष्यवृत्त्या मिळाल्या. पण हे जे शिक्षण घेत असताना अनुभव आहे म्हणजे आपल्या समाजाने आपल्याला तेव्हा न सांगण्याची जी काही वृत्ती होती ती थोडीशी मला पडलेली नव्हती तेव्हा. आणखी बरंच सांगायचं आहे पण वेळ कमी असल्यामुळे मला एवढंच बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सांगायचं. सगळ्या मोठ्यांचे झालेले आहेत बोलणे. आता मी तनुजाला पण सांगते तिने पण व्यक्त व्हावं कारण तिचा वाढदिवस इतका सुंदर झालेला आहे. 24 फेब्रुवारी 2005 रोजी जन्मलेली माझी कन्या. नमस्कार, मी मृदुला. इथे देशपांडे वाड्यातच माझा मामा राहतो आणि लहानपणापासून भगवंत मंदिरात मी आणि माझ्या मैत्रिणी नेहमीच खेळायचो. त्यामुळे आजी आजोबांचे संस्कारही माझं अगदी लहानपणापासून झाले. आणि माझी आई नीता देव
तिचे सर्व सूत्रसंचालन, गायनाचे, नृत्याचे कलागुण माझ्यातही उतरले आणि आज या कार्यक्रमात माझ्या बड्डेसाठी माझा सत्कार झाला. याबद्दल मी देशपांडे सर हे माझे शिक्षक आहेत, त्यांची आभारी आहे. थँक्यू. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याला विनंती करते. जय परशुराम. ब्राह्मण महासंघाच्या वतीनं भारतरत्न आदरणीय सावरकर यांची पुण्यतिथी या ठिकाणी आपण ब्राह्मण महासंघाच्या वतीनं साजरी केली. तसेच आपण आपल्या ब्रह्मवृंदांचे त्या महिन्यातले वाढदिवस आपण शेवटच्या रविवारी आपण एकत्रितपणे साजरे करतो ब्राह्मण महासंघाच्या वतीनं. ते पण जानेवारीमध्ये कोरोनामुळं आपले कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम हा स्थगित करावा लागला होता. तर जानेवारी आणि फेब्रुवारीची हा कार्यक्रम आपण या निमित्तानं दोन्ही कार्यक्रम एकत्रित आपण या ठिकाणी आज घेतलेले आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला आपले आदरणीय सर मुळे सर हे लाभलेले आहेत आणि त्यांनी ब्राह्मण महासंघाच्या विनंतीला मान देऊन आपण जो होकार दिला त्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीने मी आपले शतशः ऋणी आहे व आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी माझे मित्र अनिल देशपांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना विनंती केल्यानंतर त्या विनंतीत ब्राह्मण महासंघाच्या विनंतीला ज्यांनीही मान दिला त्यामुळे त्यांचेही ब्राह्मण महासंघाच्या वतीनं मी आभार मानतो. आणि अश्विनीताई बुडूक यांनी पण आमच्या विनंतीला मी सकाळीच मातृमंदिरमध्ये कार्यक्रम झाला. त्या मातृमंदिरमध्ये आमचे आदरणीय मुकुंद शेठ यांनी सांगितलं की बापू ताईंना निमंत्रण दे. तर त्या ठिकाणी मी ताईंना निमंत्रण दिलं. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्यांनी होकार दिला. त्याबद्दल आणि कार्यक्रमाला आवर्जून त्या उपस्थित राहिल्या त्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. मगाशी माझ्याकडून चुकून एक वाक्य एक गोष्ट आपणास सांगायची राहिलेली आहे की आपल्या ब्राह्मण समाजासाठी अभिमानास्पद आहे. मौजे बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी रेणुका मातेचं हेमाडपंथी मंदिर आहे. रेणुका मातेच्या मंदिरामध्ये भगवान परशुरामांची मूर्ती शिळा स्वरूपातली मूर्ती त्या ठिकाणी स्थानापन्न होती. परंतु काही वर्षापूर्वी पुजाऱ्यांच्याकडून धक्का लागून ती मूर्ती बंगली गेली. बंगल्या गेल्यानंतर त्या मूर्तीचं फक्त शिर त्या मंदिरामध्ये ठेवण्यात आलं आणि खालचं जे हे होतं ते त्या ठिकाणी त्यांनी हे केलं. तर या ठिकाणी आपल्या समाजाला एक अशी विनंती करायची की मोहोळमधल्या ब्रह्मवृंदांनी त्या ठिकाणी भगवान परशुरामांची मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी प्रयत्न सुरू केलेला आहे. त्या मूर्तीसाठी लागणारा दगड हा आपण कर्नाटक मधून आणलेला आहे आणि ती मूर्ती घडवण्याचं काम आळंदी देवाची या ठिकाणी सुरू आहे. तुम्हाला अभिमानानं सांगतो की पुढच्या महिन्यातल्या 28 तारखेला त्या भगवान परशुरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाच्या बिटल्या इथं मोठा कार्यक्रम केलेला आहे, आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि सदरची मूर्ती आणि कार्यक्रम करण्यासाठी
मोहोळचे पौरोहित्य करणारे 5 जण यांनी कुठलीही दक्षिणा न घेता प्राण प्रतिष्ठा आणि होम हवनाचा कार्यक्रम करण्याला त्यांनी होकार दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व पुरोहितांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ही गोष्ट मी जेव्हा आपले कुटुंब प्रमुख आदरणीय आनंदजी दवे सर, आपल्या ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, यांच्याशी मी फोनवर याबाबतीत चर्चा केल्यानंतर मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की मला म्हणजे प्रवीणजी, त्यांना जी काय मदत लागल ती ब्राह्मण महासंघाच्या वतीनं मी स्वतः तिथे येऊन देतो. आणि त्यांनी 21,000 किंवा 25,000ची आपण मदत करणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, बळजबरी कोणावरही केली जाणार नाही. स्वखुशीनं तुम्हाला त्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेपूर्वीच्या कार्यक्रमाला जर कोणाला काही वर्गणी द्यायची असेल तर आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जमा करू शकता. आजच्या कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा, आपल्या सर्वांच्या लाडक्या मीनाताई धर्माधिकारी, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय पल्लू कुलकर्णी, मुकुल शेठ कुलकर्णी, बार्शी ब्राह्मण महासंघाचे तालुकाध्यक्ष सन्माननीय कैलासजी बडवे, शहराध्यक्ष प्रसाद सहस्त्रबुद्धे व इतर सर्व मान्यवर उपस्थित राहिले, त्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्या वतीनं मी सर्वांचा आभारी आहे. आणि अल्पोपहाराचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. अल्पोपहार घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी विनंती करतो व आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.